तर आपण पाहतो आहोत युगेंद्र पवार हे बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। अजित पवार यांना बारामतीमध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण नातू युगेंद्र पवार हे आजोबा शरद पवारांसोबत जाण्याचे संकेत सध्या मिळत आहेत। आणि युगेंद्र पवार हे बारामतीच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये सध्या दाखल झालेले आहेत। युगेंद्र पवार हे शरद पवारांसोबत येत्या निवडणुकीमध्ये जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे अजित पवार यांना बारामतीमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत। अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत युगेंद्र पवार। अजित पवार यांचे सख्खे पुतणे आणि युगेंद्र पवार हे सुद्धा आता शरद पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे अजित पवार यांना बारामतीमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, आपण पाहतोय की पवार कुटुंबियांमधील आणखी एक महत्त्वाचे सदस्य हे आता शरद पवार गटामध्ये सामील होण्याचे संकेत मिळतायत, काय अधिकची माहिती? निश्चितच निकिता, ज्या पद्धतीने युगेंद्र पवार गेल्या काही दिवसांपासून बारामतीच्या राजकारणात सक्रिय होताना पाहायला मिळत आहेत, त्यावरून एकूण राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे। युगेंद्र पवार जे शरद पवार यांचे नातू आहेत, त्यासोबतच अजित पवार यांचे सख्खे बंधू अर्थात श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत, ते सुद्धा आता राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं। त्याचवेळी या चर्चा खरं तर सुरुवात झाली होती आणि आज ते शरद पवार गटाच्या कार्यालयात ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांनी स्वतः कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचं आणि भेटीसाठी बोलवण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे आजची ही घडामोड निश्चितच महत्त्वाची असणार आहे। ज्या पद्धतीने युगेंद्र पवार सुद्धा आता बारामतीच्या राजकारणात सक्रिय होत आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून ते तटस्थ होते, अजित पवार गटाकडे पण नव्हते आणि शरद पवार गटात सुद्धा ते सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळाले नव्हते। त्यासोबतच त्यांनी कुठलीही भूमिका आपली जाहीर केली नव्हती की मी नेमकं कुणाच्या बाजूने असणार आहे। मात्र हा संपूर्ण कौटुंबिक वाद सुरू असताना युगेंद्र पवार नेमकं कुणाच्या बाजूने असणार आहेत या संदर्भातल्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे आज ते शरद पवार गटाच्या कार्यालयात भेट देत आहेत, ते स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि त्यासोबतच कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी जे काही पोस्टर सोशल मीडियावरती टाकलेलं आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे पोस्टर व्हायरल होते त्यानुसार कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं। त्यामुळे भविष्यामध्ये युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सक्रिय होतील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत आणि स्वतः सुद्धा राजकारणात येतील आणि निवडणूक लढवतील अशा पद्धतीची चर्चा मागच्याच वेळी सुरू झाली होती। त्यामुळे युगेंद्र पवारांकडे नेमकी काय जबाबदारी येते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजची सर्वात मोठी घडामोड हीच आहे की युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सक्रिय होताना पाहायला मिळतात, कारण ज्या पद्धतीने बारामती लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशाचं लक्ष लागून आहे, कारण त्या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार अशी लढत होणार अशा पद्धतीचं माहिती आणि एकूणच जवळपास ही निवडणूक शिक्कामोर्तब झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता युगेंद्र पवारांची नेमकी काय भूमिका असणार आहे, त्यांच्याकडे काय जबाबदारी असणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। हो, अगदीच अधिक माहिती जाणून घेत राहणार आहोत योगेश, वेळोवेळी तुर्तास धन्यवाद। तर आपण पाहतोय युगेंद्र पवार हे शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। या घडामोडींवर आपलं लक्ष असणार। पुन्हा एकदा आपण न्यूज टॉप 9 मध्ये बातम्यांचा